इटलीचा पास्ता भारतीय स्वयंपाकघरामध्ये इतका रुळला आहे की तो आता आपलाच पदार्थ आहे असं वाटायला लागला आहे. हा पास्ता करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यापैकी आज आपण बघणार आहोत रेड सॉस पास्ता. लहान मुलांचा टिफिनमधला सगळ्यात आवडता पदार्थ आणि त्यावर असं एक्स्ट्रा चीज घालून दिलं तर मग काय बच्चा कंपनी एकदम खुश. कसा करायचा हा पास्ता बघूया. एका पसरट भांड्यामध्ये भरपूर पाणी मी उकळायला ठेवलं होतं. त्यामध्ये 2 कप इतका मॅक्रोनी पास्ता घातला आणि अर्धा चमचा मीठ घातलं आहे. आता यावर झाकण न ठेवता अधूनमधून ढवळत हा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. साधारण 8 ते 10 मिनिटांमध्ये पास्ता शिजतो. तो हाताने दाबून बघायचा आहे, दबला पाहिजे आणि त्याचा तुकडा पडला पाहिजे. खूप जास्त वेळ याला शिजवायचं नाही आहे. आता एका भांड्यावरती चाळणी मी ठेवली आहे, त्यात हा पास्ता आपण काढून घेऊ आणि खाली जे पाणी जमा होणार आहे ते आपण ठेवायचं आहे, कारण ते पाणी आपण नंतर पास्ता सॉससाठी वापरणार आहोत. पास्ता सॉस करण्यासाठी एका पसरट पॅनमध्ये मी 2 चमचे तेल आणि थोडंसं सॉल्टेड बटर घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून भरून बारीक तुकडे केलेला लसूण घालायचा आहे. लसूण व्यवस्थित परतून झाला की नंतर त्यामध्ये आपण एका मीडियम साईजच्या कांद्याचे उभे पण पातळ काप केले होते ते घालायचे आहेत. लांब चिरलेला कांदा घालून तो गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. खूप लाल किंवा ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे. आज आपण याच्यामध्ये ज्या भाज्या घालणार आहोत त्या सगळ्या आपल्याला अर्धवट शिजवायच्या आहेत. खूप जास्त शिजवायच्या नाहीत, कारण पास्त्यामध्ये खाताना शेवटपर्यंत त्याचा क्रंच राहायला हवा. कांदा आपला गुलाबी झाला आहे. आता यामध्ये आपण मेजरिंग कपनी 1 कप भरून इतके टोमॅटोचे तुकडे घालणार आहोत. बारीक चिरलेला टोमॅटो आहे, तोही यामध्ये 2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो परतून झाला की यामध्ये एका मीडियम साईज गाजराचे मी लांब काप करून घेतले होते ते घालायचे आहेत. गाजराचे काप शक्यतोवर लांबच करावेत, कारण चौकोनी तुकडे जर केले गाजराचे तर ते पास्ता खाताना तितकेसे चांगले लागत नाहीत. गाजर थोडंसं जास्त कडक होतं, त्यामुळे अगदी 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवून आपण त्याला वाफवून घेणार आहोत. 2 मिनिटामध्ये आपलं गाजर वाफवलं गेलं आहे. तर 2 चमचे यामध्ये मी मक्याचे दाणे घालते आहे. तुम्हाला आवडत असतील तर खूप जास्त घातले तरीही चालेल. मक्याचे दाणे परतून घेतले. आता यामध्ये अर्धा कप टोमॅटो प्युरी आणि पाव कप टोमॅटो केचप घालायचा आहे. रेड सॉस पास्ता आहे, त्यामुळे टोमॅटो केचप, टोमॅटो प्युरी हे सगळं आपण यामध्ये भरपूर घालतो आहोत. हे दोन्हीही थोडंसं परतून झालं की यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत. चिली फ्लेक्सही चांगले मिसळून घ्यायचे आहेत. 1 टेबलस्पून इतके इटॅलियन हर्ब्स घालायचे आहेत. इटॅलियन हर्ब्स, ऑरिगॅनो हे घटक हल्ली छोट्या छोट्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात. 1 कप भरून मी सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे करून घातले आहेत. पास्त्यामध्ये सिमला मिरची घालताना ती नेहमी शक्य तितकी जाड बघून घ्यावी, म्हणजे ती शेवटपर्यंत क्रंची राहते. आता आपण पास्ता शिजवलेलं जे पाणी होतं ते अर्धा कप पाणी यात घातलं आहे, कारण सॉस थोडंसं पातळ आपल्याला ठेवायचं आहे, नाहीतर पास्ता घातल्यानंतर तो एकदम कोरडा व्हायला लागतो. मीठ या भाज्यांपुरतं अर्धा चमचाच घालायचं आहे, कारण आपण सुरुवातीला सॉल्टेड बटर घातलं होतं, त्यानंतर टोमॅटो केचप त्यातही मीठ होतं, नंतर सोया सॉस घालणार आहोत त्यात भरपूर मीठ असतं आणि चीजही घालणार आहोत ज्यात मीठ असतंच. त्यामुळे फक्त भाज्यांपुरतं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला पास्ता घालायचा आहे. 2 कप इतका पास्ता आपण शिजवला होता. बघा तो भरपूर झालेला आहे, आता जवळपास दुप्पट झालेला आहे. सगळा पास्ता यामध्ये घालून त्यामध्ये पास्ता सॉस जे आपण तयार केलेला आहे ते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. सॉस चांगलं मिसळलं गेलं की त्यामध्ये आपण 1.5 टेबलस्पून इतकं सोया सॉस घालणार आहोत. सोया सॉसचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जर जास्त सोया सॉस तुम्ही घातलं तर त्याची चव थोडीशी उग्र लागते. सोया सॉसही नीट मिसळून घ्यायचं आहे. थोडंसं कोरडं वाटतंय, पुन्हा थोडंसं आपण पाणी यामध्ये घालूया.
पास्ता ज्यात उकळलं होतं ते पाणी पाव कप परत घालते मी आणि 1 चमचाभर ऑरिगॅनो मी हातावर चोळून घालते आहे. ऑरिगॅनो व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपण चीज घालणार आहोत. 2 चीज क्यूब्स मी किसून घालणार आहे. चीज क्यूब्स तुमच्याकडे नसतील तर आणि चीज स्लायसेस असतील तर त्याचेही तुकडे करून आपण यामध्ये घालू शकतो किंवा श्रेडेड चीज जे रेडीमेड मिळतं तेही घातलं तरीही चालू शकतं. एकदा चीज मिक्स केलं की आपला पास्ता तयार आहे. याला फार जास्त शिजवायचं नाही. तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेवरेट असा हा पास्ता तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा. वन डिश मील म्हणून हा एक चांगला पर्याय आहे. तो सर्व करताना अशा प्रकारे काहीतरी आकर्षक पद्धतीने त्यावर चीज ठेवून आपण सर्व करू शकतो. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी नेहमी बघत राहा. धन्यवाद.